छोटीशी पोटखोली आहे गुहेमध्ये. त्याला आम्ही दगड टाकून बघितले काय आहे का. आता चाललोय आतमध्ये. यस, इथे बसायला जागा पण आहे. तर मित्रांनो, फायनली आपली मॅगी रेडी झालेली आहे बघा. मस्त चूल आपली पेटते पण आहे आणि मॅगी ऑलमोस्ट रेडी झाली आहे. गडी विकास फर्स्ट ट्रेक दमलाय. काय रे विकास? खूप हार्ड आहे. खूप हार्ड आहे. व्हिडिओमध्ये खूप इझी वाटते पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर खूप हार्ड आहे. लाईनीत असे विरगळ पाहायला पाहतात. विरगळ. जय बजरंग बली. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. मित्रांनो, हे बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण चिन्नी आणि हातोड्याने तासलेला आहे हा पूर्ण खडक आणि या पायऱ्या खोदलेल्या आहेत. तर त्या काळात इथे खाली उतरायला पायऱ्या पण असतील पण आता इथपर्यंतच आहे, तुटलेल्या अवस्थेत आहे. नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये. आज फायनली खूप दिवसाने ट्रेकला जाणार आहे. खूप दिवसापासून प्लॅन चाललेला पण तो एक्झिक्यूट नव्हता होत. तर आजचा डेस्टिनेशन असणार आहे निमगिरी फोर्ट. हा एकंदरीत पुणे डिस्ट्रिक्टमध्येच येतो, म्हणजे जो आपला माळशेच्या पुढे जुन्नरमध्येच येतो. तर हा इथून अराऊंड दाखवते की 103 किलोमीटर आहे. तर पकडून चला पोचायला आपल्याला 2.5-3 तास लागतीलच. बाकी आज ट्रेकला पण माझ्यासोबत एक नवीन व्यक्ती असणार आहे, त्याचं इंट्रोडक्शन मी पुढे व्हिडिओमध्ये करेलच. चला लवकर रेडी हो. चला मित्रांनो, अशा प्रकारे पूर्ण सकाळ झाली आणि लेट निघाले. जुना रेकॉर्ड तसाच ठेवत निघालेलं आहे. आपला मित्र कधी बसून वाट बघतोय. लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. मित्रांनो, आपला नवीन मित्र विकास, याचा स्वागत करू. याचा पहिला ट्रेक आहे आणि थोडा नर्वस पण आहे. कॅमेरा कॉन्शियस आहे थोडा. चला निघू. मित्रांनो, आम्ही घेतलेला आहे छोटासा ब्रेक. नेहमीचा ठिकाण आपला शिवनेरी मिसळ आणि ऑर्डर केली आहे आपली गरम गरम मिसळ. आवडतो विकास? इथपर्यंत कसा वाटला? खूप एन्जॉय केलं. एन्जॉय केलं. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. खूप एन्जॉय केलं. फर्स्ट टाइम करतोय पण खूप वातावरण मस्त आहे ना? वातावरण मस्त, थंड आहे एकदम. फक्त थोडा रोड खराब आहे. रोड खराब आहे. फर्स्ट टाइमच करतोय. याचा फर्स्ट टाइम ट्रेक आहे, तर बघू याचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे. आपला एक नवीन फोर्ट पण आज क्लिअर होऊन जाईल. ही आपली गरम गरम चाय. हा काय चाय घेत नाही आहे, माझ्या मते ऑलरेडी घेऊन आला आहे. ऑलरेडी घेऊन आलाय. मी पण ऑलरेडी घेऊन आलो आहे, पण मी परत घेणार बिकॉज आय एम टी लवर.
भन्नाट अशी वारा सुटलेला आहे आणि क्लायमेट पण जबरदस्त आहे. पूर्ण समोर धुक्याची चादर पसरलेली आहे आणि विकास तर बघूनच एकदम खुश आहे भाई, खुश आहे, खुश. सो हॅपी. म्हणजे तो बोलतोय भाई फर्स्ट टाइम बघतोय आणि तो आपला पूर्ण बघा तो रस्ता आहे पूर्ण धुक्याची चादर पसरलेली आहे. मस्त वाटतंय, मस्त एकदम भारी. ते बघ ना तिथे बघा तिथे पूर्ण ऊन आहे. बघ ना ऊन आहे. सूर्याचा प्रकाश पडतोय आणि इथं बरोबर अंधार आहे. इथं बरोबर कमल लागले वरती. आज वीकडेज असल्यामुळे रश नाही आहे. खूप चांगला अनुभव घेता येतोय, एक्सपिरियन्स करता येतोय. नाही तर रश असते ना इथे थांबता पण नसतं आलं. ना खांड्याची वाडी ठीक आहे. हीच आहे खांड्याची वाडी दिसते इथं. आणि त्याला कुठून जायचं? इथं लावायला लागेल गाडी. गाडी कुठं लावायची त्यांना विचारायचं का लावू गाडी? काय रे त्यांना विचार ना गाडी लावायची. इथे लाव. पोचलोय खांड्याची वाडी. हा काय बोलता? अजून पुढे घेऊ का? इथे बस हो पोचलो आम्ही खांड्याची वाडी. आणि ते आपल्या मागे आहेत निमगिरी आणि हनुमानगड. तेच आहे दोन. इथं गाडी पार्क केली आहे आणि तिथे बोर्ड आहे खांड्याची वाडी. पुढून दाखवू ना बोर्ड दाखवतो बोर्ड. हेल्मेट कुठे? हेल्मेट हेल्मेट आहे. अरे हेल्मेट मी घातलं आहे ना. सॉरी विसरलो यार. इथं आपल्याला मिळतो बोर्ड खांड्याची वाडी पाहायला. आणि हा रूट आहे. इथून ट्रेक चालू होतो आणि आपले ते दोन गड आहेत निमगिरी आणि हनुमानगड. चला हेल्मेट इथं आपण ठेवूया आणि ट्रेकला चालू करू. तर मित्रांनो आमचा अशा प्रकारे ट्रेक चालू झालेला आहे. तर इथं आम्ही या गाडी पार्क केली आणि हेल्मेट वगैरे ठेवलं आहे. तर ही एक शाळा आहे जे आपण एक मार्क म्हणून हे करू शकतो. कारण ॲक्च्युअल ट्रेक हा इथून चालू होतो. आणि हा एक टावर पण आहे. हा पण एक मार्क म्हणून तुम्ही हे नोट डाऊन करू शकता. आणि इथून ॲक्च्युअल ट्रेक चालू होतो. आणि पूर्णपणे ग्रीनरी आपल्याला पाहायला मिळते. आणि मागे आपले ते दोन गड आहेत. वातावरण एकदम प्लेझंट आहे. मध्ये माळशेजला आम्हाला थोडासा पाऊस लागला पण इथे अजिबात पाऊस नाही आहे. इथे आम्ही मावशीनं विचारलं पण ते बोलले की 2 दिवस झाले पाऊस नाही आहे. होप सो कदाचित पडला तर आज आम्ही आलो तर आम्हाला भेटेल पाऊस. हे बघा हे दोन गड आहेत आणि ती खिंड आहे ना त्या खिंडीमध्ये आपल्याला पोचायचं आहे. आपल्या उजव्या साईडला आहे तो निमगिरी, डाव्या साईडला आहे हनुमानगड. तर आपल्याला निमगिरीला जायचं आहे. जमलं तर आपण हनुमानगडला पण जाऊ.
पण बघूया कसं जमतं. आणि हे बघा दोन्ही साईडने शेती आहे, भाताची आहे पूर्ण. नांगरणी केली आहे है ना, नांगरणी केलेली आहे बघा. इथे मोस्टली भाताचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं जुन्नरमध्ये. आणि इथे भटकायचे चान्स खूप कमी आहेत, कारण तीच खिंड एकदम जवळ वाटते आणि तिलाच फॉलो करत आपल्याला जायचं आहे. तर थोडंसं पुढं आल्यानंतर ना आपल्याला ही विहीर पाहायला मिळते. पण विहिरीतलं पाणी बघा पूर्ण तळ गाठलं आहे, पाणी एकदमच. आणि खाली पूर्ण पिण्यायोग्य नाही आहे आता पाणी. पण पावसात ती पूर्णपणे भरून जाईल. तर हाच आहे आणि इथून सरळ आपल्याला चालायचं आहे. 2 म्हशी आहेत, त्यातली एकीला काय पडलेलं नाही, पण ही आम्हाला एकदम खुन्नस देते रागात. ती बोलते तिला बघ, त्यांना बघ. ही जबरदस्त खुन्नस देते. अरे आम्ही काय नाही करते, आम्ही गड बघायला आलोय. काय बोलतो मी का, एकदम खुन्नस देते ना, एकदम खुन्नस देते. आणि रागातच बघते, कंटिन्यू बघते. खालून आम्ही आलोय पण कंटिन्यू बघते. नशीब तिला बांधलेलं नाही तर आमच्या मागे धावली असती. आणि त्याला ती दुसरीला काय पडलेलं नाही आहे. तुम्ही काही करा, मॅ ऐक, नाकातून धूर काढते बाई. चला, ती बोलते आमचा एरिया आहे, तुम्ही कोण. आम्ही काय बोललो नाही तरी आम्हाला खुन्नस देते. काय बोलतो विकास? बरोबर, राईट. खुन्नस एकदम. ठीक आहे. आम्हाला छोटासा मित्र भेटला आहे, राजा. फुल एक्सायटेड आहे, फुल एक्सायटेड आहे. मावशींसोबत पाठलाग करत चाललाय राजा. घरीच राहत आहे ना, येत नाही. फुल 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 टिक टिक टिक. राजा बाय बाय. हात लावून देतो का नाही? खूप मस्त आहे, खूप गोड आहे, मस्त वाटत. राजा बाय बाय. ठीक आहे ठीक आहे, काय नाही करत. तर इथे आम्ही थोडं जंगलात भटकलो होतो. तर बघूया, इथे एक छोटंसं मंदिर पण आहे. आणि इथं आपल्याला बघा लाईनीत असे विरगळ पाहायला मिळतात. विरगळ म्हणजे ज्या युद्ध किंवा अन्य कारणाने जे मरण पावले त्यांच्या स्मरणार्थ जे वीर आहेत, स्मरणार्थ त्यांच्या हे उभारलेले आहेत हे विरगळ. आणि इथे बघा प्रत्येक विरगळावर शिल्प कोरलेले काही ना काही, भरपूर आहेत. इथं लाईनशीर आहे, लाईनशीर एकदम लाईनमध्ये. हा पूर्ण तिथपर्यंत पसरलेले. प्रत्येक विरगळावर काहीतरी कोरलेलं आहे. हे माझ्या मते बलाढ्यशाली असं शिल्प आहे बघा, प्रत्येक ह्याच्यावर आहे.
टोटल 40 आहेत. 40 विरगळ आपल्याला इथं पाहायला मिळतात. तुम्ही जर या गडावर येत असाल ना तर इथं उजव्या साईडला एक रस्ता जातो जे थोडा अडगळीच्या ठिकाणी आहे. झाडांमुळे दिसत नाही, पण थोडंसं शोधलं ना तर तुम्हाला भेटून जाईल. आम्ही पण थोडंसं शोधलं, थोडासा इकडे तिकडे हे केलं आणि इथं आता एक मंदिर पण आहे. ते मंदिर बघू आपण. तर इथे बजरंगबलीचं मंदिर आहे. शूज काढूया. आणि इथे पूजा होत असेल असं वाटतंय. डेली बेसिसला एकदम स्वच्छता बऱ्यापैकी आहे. अरे पूर्णपणे वडाचं झाड आहे रे. वडाचं झाड. वडाच्या झाडाखाली आहे मंदिर आहे. आणि ह्याच्या समोरच आपल्याला विरगळ पाहायला मिळतात. इथे थोडंसं तुम्हाला शोधायला लागेल तेव्हाच हे मिळेल. तर आम्ही खूप शोधलं. आय थिंक आपण त्या रस्त्याने यायला पाहिजे होतं, तेव्हा हे भेटलं असतं आपल्याला. तिथून आम्ही इथे कशा ना जनावरे चरतात विरगळ ना, तर भरपूर पायवाटा झालेला आहे. त्यामुळे एक्झॅक्टली समजत नाही की हे विरगळ कुठे पाहायला मिळतील. पण तुम्ही जरासं इथं शोधाशोध केली ना तर तुम्हाला पाहायला मिळेल. बाकी ती दरी आहे, तिला आपण फॉलो करत आपल्याला ट्रेक करायचा आहे. बजरंगबलीचं दर्शन घेऊ आपण. पाहूया. जय बजरंगा. जय बजरंगबली. बजरंगबली की जय. बजरंगबली की जय. हे बजरंगबली, अशीच आम्हाला तुझी कृपा असू दे आणि असा तुझा आशीर्वाद असू दे आणि असेच आम्ही गड सगळे सर करू दे. इथे बघा एक बोर्ड पण आहे आपल्याला पाहायला मिळतो तर निमगिरीचा. ह्याच्याबद्दल माहिती पण दिली आहे की हा गिरिदुर्ग प्रकारातील आहे आणि याची उंची समुद्र सपाटीपासून 1108 मीटरवर आहे आणि पायथ्यापासून उंची 300 मीटर आहे. गडाची इतर नावे निंबगिरी पण बोलतात आणि जवळ तीर्थक्षेत्र लेण्याद्री आणि ओझर. आणि हा मॅप आहे, तर हा मॅपचा तुम्ही फोटो घेऊन एकंदरीत तो एक्सप्लोअर पण करू शकता. डोंगर दऱ्यातून रानवाटामधून पावलांच्या ठशाशिवाय काही ठेवू नका. साहसी सुखद आठवणीशिवाय बरोबर काही नेऊ नका. आणि गडाचे कपारे ते अगदी टोकाला जाणे. हां, ही बघा, ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे. मी कोणत्याही गडावर जाशील ना तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे. इवन गडाच्या कोणत्याही बुरुजवर, गडावर किंवा एकदम कोपऱ्यात जाऊन तुम्ही कडेला टेकून वगैरे असं फोटो वगैरे काढण्याचा तुम्ही साहस करू नका. कारण ह्या कडा आहे ना कालांतराने झीज झालेली असते आणि त्या कधीही ढासळू शकतात आणि त्याच्याबरोबर तुमचा काही अपघात होऊ शकतो. त्यामुळे इथं बोर्डवर लिहिलेलं आहे, निर्देशन आहे की काळजी आपण घेतलीच पाहिजे. तसेच थोडा पुढे आल्यानंतर अजून एक गडाची माहिती आपल्याला पाहायला मिळते, निमगिरी वगैरे. आणि तुम्ही इथे थांबून माहिती वाचू शकता. आणि एक इथं शेड बनवला पण आहे विश्रांतीसाठी, मस्त आहे. आणि हे माग बघा, हा वॉच टॉवर आहे. इथेही जाऊन वरती बघू शकता. आणि आपले हे गड. चला, इथे झाडी वाढल्या असल्या कारणामुळे थोडंसं पानं बाजूला करत वाट काढत जायला लागतंय. विकासासाठी थोडंसं नवीन आहे, तो बोलतंय काय आहे, पण हाच रस्ता आहे. इव्हन अशा ठिकाणी फुल स्लीव्ज घातलेले चांगले. मी फुल स्लीव्स नाही वेअर केले, पण विकास नाही केले. सो ठीक आहे, थोडंसं काळजी घे. काटे लागू शकतात. इथं सगळीकडे झाडी वाढलेल्या असल्यामुळे ना समजत नाही आहे की पायवाट कुठली आहे. म्हणजे आमचा रस्ता बऱ्यापैकी पूर्णपणे झाडांनी वेढलेला आहे
आणि ही वाट काढत काढत आम्ही वरती दरीच्या दिशेने चाललो आहे. इथं ॲक्च्युली गुरं चरतात ना, त्याच्यामुळे भरपूर ठिकाणी पायवाट झाली आहे. पण ती दरी आम्ही फॉलो करत वरती आलो आहे. आणि आमचा गडी विकास फर्स्ट ट्रेक दमला आहे. काय रे विकास? खूप हार्ड आहे, खूप हार्ड आहे. खूप हार्ड आहे. व्हिडिओमध्ये खूप इझी वाटते, पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर खूप हार्ड आहे. हो बा. हा मला बोलत होता की गोरगडला जाऊ. गोरगडला काय केलं असतं नाही काय विकास? कठीण. तुला फॉलो केलं असता अजून काय? गोरगड तर काय बोलणार भाई, अजूनच खतरनाक आहे. हे तर काहीच नाही, हा तर एकदम नॉर्मल ट्रेक आहे. मी बघ इकडे का आता दे पकडले. आता सरळ चढाई आहे, सरळ चढायचे त्यावरच मजा येते. थोडीशी फाटेल पण चांगला पण वाटेल. ऑलमोस्ट पोचत आलेले आपण पायऱ्यांपर्यंत. थोडासा गरज आहे. पूर्ण दगडी रस्ता आहे. काही काही दगड एकदम हलतायत. छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, हर 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 हर. तिथून त्या गावातून आम्ही हा ट्रेक चालू केला होता. हा पूर्ण जंगल पार करत पूर्ण खडबडीत रस्ता वर चढत आम्ही फायनली पोचलोय. ह्याच त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि इथे रेलिंग पण लावलेली आहे. आणि हाच आपला निमगिरी आणि हा हनुमान. ह्युमिड वातावरण आहे पूर्ण, मध्येच ऊन येतं आहे त्यामुळे थोडा दमछट झाला आहे. पण ठीक आहे. आता इथं हे गुफा आहे, गुफेसारखं स्ट्रक्चर झालेलं आहे. तिथे जाईल, तिथं थोडं आम्ही रेस्ट करणार आहे. चले विकास. फायनली रीच द डेस्टिनेशन. येस. विकास बोलतोय पहिलाच ट्रेक आहे पण मेमरेबल राहील, लक्षात राहील बोलतोय. आणि मेमरेबल असला पण पाहिजे. हो तेच बोल, गुफा आहे. हे बघा, नॅचरली बनलेली गुफा आहे. जबरदस्त. मस्त. इथून व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू आहे. कसं वाटतं विकास? एक नंबर. हा, इथं आता थोडं रेस्ट घेऊ, हवा पण थंड येते. मग परत पायऱ्या जोडून गडावर जाऊ. हाय गाईज, हा बघा रोहन. आम्ही इथं मॅगी कुक करतोय कारण की खूप भूक लागली. मॅगीचा
ट्राय चालू आहे, बघू सक्सेस होतो का. तर मित्रांनो फायनली आपली मॅगी रेडी झालेली आहे बघा. मस्त चूल आपली पेटते पण आहे आणि मॅगी ऑलमोस्ट रेडी झाली आहे. जबरदस्त. कसं वाटला विकास? एक नंबर. मिशन सक्सेसफुल ब्रो. यस, मिशन सक्सेसफुल. मजा आली मॅगी बनवण्यात, पण वेगळीच मजा आहे. फर्स्ट ट्राय होता जर कुठल्या गडावर मॅगी बनवण्याचा. बऱ्यापैकी झाली. आता असं वाटतं की चहा पण बनवली पाहिजे होती. म्हणजे चहाचं काही सामान आम्ही घेऊन नाही आलो आहे, पण झालं असतं. मित्रांनो आपली मॅगी खाऊन झालेली आहे आणि आता आपला पायरीवाला ट्रेक चालू होत आहे. हा बघा पूर्ण अशा पायऱ्या आहेत कातरात कोरलेल्या. काही ठिकाणी पायऱ्या नाहीत तर या रेलिंगचा सपोर्ट घेऊ शकतो आपण. सर्वात मोठी पाहिजे. फर्स्ट स्टेप खूप उंच असते आणि इथे पाहू शकता इथे पायरीच नाही आहे. आणि ह्या जुन्या काळातल्या पायऱ्या ह्या बघा, ह्या या इथं पूर्ण ही तुटलेली आहे. या तिथं आहेत परत. तर इथे पूर्ण असा रेलिंगचा सपोर्ट घ्यायचा. थोडासा मनगटात ताकद पाहिजे. अरे कहना क्या चाहते हो? सरळ पायऱ्यात 60 to 70 डिग्रीमध्ये. फास्ट नको जाऊ. इथे छोटे दिसतात लांब. मित्रांनो हे बघा, तुम्ही पाहू शकता पूर्ण चिन्नी आणि हातोड्याने तासलेला आहे हा पूर्ण खडक आणि या पायऱ्या खोदलेल्या आहेत. तर असं स्ट्रक्चर आपल्याला या जुन्नरमधील सगळ्या गडांवर पाहायला मिळतं. इवन झाला आपला हडसर झाला, शिवनेरी झाला, जीवदान झाला, चावड झाला, ही सगळे आणि हा आपला निमगिरी, हे सगळे किल्ले आहेत ना सातवाहन काळात उदयास आले होते. म्हणजे सातवाहन काळातच त्यांनी हे बांधले होते. आणि या गडांचं महत्त्व म्हणजे काय, जो नाणेघाटातून व्यापार व्हायचा ना त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या गडांचा वापर केला जायचा. म्हणजे टेहाळणी केली जायची एकंदरीत या गडांवरून. समोर व्ह्यू बघा, पूर्ण ग्रीनरी झालं आहे. आता किती लांब वाटतंय ते गाव. हा होतं विकास, स्कॉट मारून कसं मजा आली? वाट लागली फुल.
जे जिम करतात ना त्यांनी कार्डिओ करू नये. इथं ट्रेकला या, ॲक्च्युअल कार्डिओ इथंच आहे, हा ना. यस. यस. तर इथून पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला एक छोटीशी गुफा पाहायला मिळते. एकदम छोटीशी, एक व्यक्ती बसू शकतो. आणि इथं आता थोड्याच पायऱ्या आहेत वाटतं. इथे पण भरपूर तुटलेल्या अवस्थेत पायऱ्या आहेत. हात नको देऊ. स्लो स्लो. हे बघा, जबरदस्त जबरदस्त व्ह्यू. इथून वरती आल्यानंतर आपल्याला बघा इथं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. तर इथे बघा ओंडका ठेवण्यासाठी लावण्यासाठी एक होल पण आहे. म्हणजे इथे त्या काळात दरवाजा असेल. आणि लगेच इथे या साईडला आपल्याला देवड्या पाहायला मिळतात. म्हणजे पारेकरांसाठी बसायची जागा. खूप प्रशस्त अशी ही बनवलेली जागा आहे. आणि इथे बघा त्या काळात इथे खाली उतरायला पायऱ्या पण असतील, पण आता इथपर्यंतच आहे, तुटलेल्या अवस्थेत आहे. आणि इथून बघा त्या कोपऱ्यातून खऱ्या कोपऱ्यातून असं पाणी जाईल, पाणीचा निचरा होण्यासाठी त्यांनी असं स्ट्रक्चर केलेलं आहे. जबरदस्त अशी हवा सुटलेली आहे. ओ फायनली गडावर पोचलेले मित्र. फायनली पोचलोय. वी रीच द डेस्टिनेशन. रीच द डेस्टिनेशन ब्रो. सगळीकडे ग्रीनरी पसरली. सर्वात बेस्ट टाईम या ट्रेकचा. जेव्हा तुम्ही गडावर येशील ना तेव्हा उजव्या साईडनी टर्न घ्या आणि 360 राऊंड मारा. त्यानुसार तुम्हाला 360 राऊंडमध्ये गडावर काय काय वस्तू पाहायला आहे ते पाहायला मिळते. तेव्हा आता पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतं हे पाण्याचे टाके. एक सर्वात बऱ्यापैकी मोठं पाण्याचं टाक आहे आणि हे छोटं आहे. गढूळ झालंय, खराब झालंय पाणी. आणि आय थिंक तो माणिक डोह जलाशय आपल्याला पाहायला मिळतोय इथून, परफेक्टली दिसतोय. आणि ह्याच्या बाजूलाच अजून आपल्याला तिसरं पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय. तर मित्रांनो, गडावर आपल्याला असं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. तर हे इथं एक महादेवाची पिंड आहे आणि इथं जायला बघा छोटासा रस्ता आहे, थोडा वाकून जायला लागतं आहे. महादेवा, हे बघा महादेवाची पिंड आहे, त्रिशूल आहे. नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. या मंदिराच्या उजव्या साईडला अजून एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. आपण तिथून चालत आलेलो, तिथून असं वरती आलोय. हे पाण्याचं टाकं आहे, पूर्णपणे सुकलेलं आहे, पाणी अजिबात नाही आहे, थोडंफार आहे पण ते पिण्यायोग्य नाही आहे. आणि ह्याच्याच इथं मंदिराच्या समोर हे बघा 2 पाण्याचे टाके पाहायला मिळतात. पूर्णपणे हिरवळ हिरवळ शेवाळ साचले.
अजिबात पिण्यायोग्य पाणी नाही आहे. तुम्ही जर या ट्रेकला येत असाल तर चांगल्या प्रकारे पाणी घेऊन या. इथे पाणी अवेलेबल नाही आहे. इथून जरा सांभाळून. हे बघा, हे पाणी भरलं ना, इथून पाण्याचा निचरा इथं व्हायचा आणि हे टाका भरला जायचं. असं स्ट्रक्चर केलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला इथे पुढे काहीतरी गुहा पाहायला मिळतात. या गुहा आपल्याला शिवनेरी, हडसर या ठिकाणी पाहायला मिळाल्या होत्या. तर तसं स्ट्रक्चर आपल्याला गुहेचं इथेही सुद्धा पाहायला मिळतं. चला बघूया. हे बघा, ही पहिली गुहा आहे. थोडा संपावून देख कॅमेरा दे. हे बघा, प्रशस्त अशी मोठी गुहा आहे, पण थोडंसं पाणी झालंय, त्यामुळे आतमध्ये तरी जात नाही मी, कारण पूर्ण चिखल झाला आहे. हे बघा, त्या काळात या गुहेचा वापर आश्रयासाठी केला जायचा, नाहीतर सैनिकांना आराम करण्यासाठी केला जात असेल. आता इथे आपल्याला दुसरी अशी एक गुहा पाहायला मिळते. इथे सुद्धा बघा, सांभाळून. हे बघा, खूप मोठी अशी प्रशस्त गुहा आहे आतमध्ये. आणि या गुहेला लागून तिसरी पण गुहा आहे, ती तिकडून आपल्याला एंट्री भेटेल. आणि या गुहेवर बघा, चिन्नीचे आपल्याला अजूनही खुणा पाहायला मिळतात, चिन्नी हातोड्याच्या. आणि मस्त थंड वाटते. ये विकास, ये ना. हा बघा, इथे बघ, इथे चिन्नी हातोड्याच्या खुणा पाहायला मिळतात. ये थंड आहे, थंडच आहे. दुसरे गुहा अशा गुहेचं सातवाहन काळातच या बांधण्यात आलेल्या. आणि या तिसरे गुहेचं आपल्याला इथून जाता येईल, पण आपण तिथूनच जाऊ, जास्त ॲडव्हेंचर नको. हा, आरामसे. बघा, ही तिसरी गुहा आहे. आणि इथे गुहेमध्ये अजून एक खोली आहे, पोट खोली आहे. इकडं विकास थोडा घाबरतोय, कारण त्याच्यासाठी हे खूप नवीन आहे. तर ही छोटीशी पोट खोली आहे गुहेमध्ये. पहिला मी दगड टाकून बघितले काय आहे का. आता चाललोय आतमध्ये. यस, जबरदस्त. इथे बसायला जागा पण आहे आणि छोटीशी खोली आहे, म्हणजे उभा नाही राहू शकत, पण असं एकदम बसू शकतो. आय थिंक 4-4.5 फूटची खोली आहे, हाईट आहे याची. बरं, फक्त येताना थोडंसं दगड बिगड टाकून चेक करा की कोणी साप वगैरे तर नाही आहे. ठीक आहे, चला आपण बाहेर जाऊ. तर मित्रांनो, आमचा गडाला पूर्ण 360 राऊंड मारून झालेला आहे. जे पण गडावर वास्तू होत्या ते मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्णपणे इथून 360 राऊंड मारला आहे. तुम्ही आला तर इथून चालू करा, असा गोल राऊंड मारत तुम्हाला लाईनीत सगळे वास्तू पाहायला मिळतील. आणि इथून तुमचा ट्रेक संपेल आणि परत ह्या पायरी मार्गाने आपल्याला खाली उतरायचं आहे. तर चला आपण खाली उतरू. जिथे आपण गाडी पार्क केली तिथे भेटूया.
मित्रांनो आम्ही फायनली पोचलेलो आहे जिथे गाडी पार्क केली होती. ही बघा ही मागे शाळा. तर एकंदरीत हा ट्रेक खूप चांगला झाला, खूप चांगला अनुभव होता. विकासचा तर एकदम थरारक असा अनुभव आला आहे. तर आय होप तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडली असेल. काय बोलतो विकास, तुला पण आवडला ना ट्रेक? यस. नेक्स्ट ट्रेकला येशील ना? यस. तर महाराष्ट्रात जेवढे किल्ले हां प्रत्येक किल्ले आपण एक्सप्लोर. बघा का हा बोलतोय. मी बोलतोय. हां प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विकास जे बोले ना ते नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये विकास दिसला पाहिजे. ठीक आहे डन. तर आय होप ही व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत आवडली असेल. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त दुसऱ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. जय शिवराय.